प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने सिंधुदुर्गात केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या हस्ते महाआरती। कुडाळच्या बेताळ बांबर्डे राम मंदिरात झालेल्या आरतीला मोठ्या संख्येने रामभक्तांची उपस्थिती। पंतप्रधान मोदी हॅट्रिक पूर्ण करतील। आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड्स मोडून भाजपचे सर्वाधिक खासदार निवडून येणार। केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा दावा। तर काही विक्षिप्त माणसांना चांगलं बघवत नाही, केवळ राजकीय द्वेषापोटी विरोध करतायत। राणेंची विरोधकांवर टीका। अहमदनगरच्या भिंगार गावात मनोज जरांगेंनी घेतलं प्रभू श्रीरामाचं दर्शन। अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा सर्वत्र उत्साह। भंडाऱ्यामध्ये रामलल्लाच्या जयघोषात आमदार खासदारांनी धरला ठेका। राम लक्ष्मण आणि सीतेच्या वेशभूषेत बाळगोपालांची रॅली। शहरात संपूर्ण भगवामय वातावरण। धुळे शहरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं थेट प्रक्षेपण। यावेळी नागरिकांनी एबीपी माझावर पाहिला राम मंदिराचा उद्घाटन सोहळा। नागपूरच्या पोद्दारेश्वर राम मंदिरात जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केली प्रभू श्री रामचंद्रांची पूजा। नाशिकमधल्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात आकर्षक सजावट। दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी। रामटेकमधील राम लक्ष्मणाचं मंदिर सजलं। दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने जेजुरीत विविध कार्यक्रमांचं आयोजन। यावेळी राम, सीता आणि लक्ष्मी मूर्तीची पूजा करत केली आरती। प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात फुलांची आकर्षक सजावट। नामदेव पायरीजवळ प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेजवळ एक सेल्फी पॉइंट देखील तयार करण्यात आलाय। शिर्डीतल्या साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। साईंच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। आज संध्याकाळी पालखी रथाची मिरवणूक काढण्यात येणार। महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या तुळजाभवानी मंदिराला देखील फुलांची सजावट। सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी। जळगाव शहरात ग्रामदैवत असलेल्या श्रीराम रथाची महाआरती। अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने श्रीराम रथाची महाआरती। अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा सगळीकडे उत्साह। बीडच्या मादळमोही इथल्या श्रीराम मंदिरात रामभक्तांकडून मोठ्या उत्साहामध्ये सोहळा साजरा। बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते बीडमध्ये कारसेवकांचा सत्कार। जिल्ह्याचा जास्तीत जास्त विकास व्हावा आणि जनतेची जास्त कामं व्हावीत, प्रीतम मुंडेंची प्रार्थना। नागपुरात सीताबर्डीमध्ये नागरिकांनी एबीपी माझावर पाहिला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा। हजारो नागरिकांची उपस्थिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।